आज आपण सध्या पाहू शकतो की मोठी घडामोड या भिवंडी न्यायालयामध्ये घडलेली. राहुल गांधी या ठिकाणी आले होते. त्यांच्या जो खटला 2014 मध्ये दाखल करण्यात आला आहे ते फिर्यादी आपल्यासोबत आहेत. काय सांगाल आज कशा प्रकारच्या या ठिकाणी साक्षी झाली, कोणाची साक्षी झाली आणि काय सांगाल? राहुल गांधी यांनी जो साक्षीदार दिला होता त्यांचं दुःखद निधन झाल्यामुळे भारतीय कायद्याप्रमाणे त्यांना परत साक्षीदार देणं आवश्यक होतं. भिवंडी कोर्टात ते हजर होऊन त्यांनी जमानतची प्रक्रिया पूर्ण केली आणि माननीय न्यायालयाने त्यांना आज जामीन दिला. पुढची काय तारीख दिलेली काय सांगाल? पुढची तारीख माझे वकील सांगतील. दोन्ही वकील आपापसात बोलून पुढची तारीख ठरवतील. माननीय न्यायालयाने पुढची तारीख देईल. अशा प्रकारचे खटल्यांना ज्या ठिकाणी या ठिकाणी आता आरोप केला जातो की भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी काही काळे झेंडे दाखवले, काय सांगाल? तुम्हाला काय माहीत आहे काय? मला या संदर्भात काही माहिती नाही. नक्कीच या ठिकाणी नुकताच या ठिकाणी राहुल गांधी येऊन गेलेले आणि त्यांचे फिर्यादी आपल्यासोबत होते. कुंटे यांनी या ठिकाणी हा खटला दाखल केला होता आणि त्या खटल्यानंतर या ठिकाणी राहुल गांधीची या ठिकाणी साक्ष झाली आणि या ठिकाणी नवीन फिर्यादी या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी साक्षीदार या ठिकाणी फिर्यादींच्या समोर हजर केला. प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांना या ठिकाणी हर्षवर्धन सपकाळ यांना या ठिकाणी नवीन साक्षीदार म्हणून या ठिकाणी कोर्टाकडे सादर करण्यात आले. उमेश जाधव, झी मीडिया, भिवंडी.